मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क आपल्या स्क्रीनवर. सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील वाद आता चांगलाच विकोपाला गेलाय. खासदार विशाल पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा संशय ठाकरे गटाने व्यक्त केलाय. संजय बापू विभूते यांनी विशाल पाटील यांच्यावर जोरदार प्रहार करत जिल्ह्यात खळबळ उडवून दिलीये. विशाल पाटील हे घातकी आहेत, विश्वजित कदम यांना बाद करण्याचा त्यांचा डाव आहे, असा घणाघात करत संजय बापू विभूते यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय. मला तर थोडंसं वेगळा संशय यायला लागलाय की कदाचित ही चाचपणी करून तुम्ही थोडं चापचून मी काँग्रेसला पाठिंबा दिला, मी काँग्रेसचं सहयोगी सदस्यत्व घेतलं, भाजपनं तर तुम्हाला अंतर्गत ऑफर दिलेली नाही ना. म्हणजे असं बोलायचं महाविकास आघाडीत माझ्यामुळे विटाचा खडा पडतोय असं दाखवायचं आणि काँग्रेसनं तुमच्यावर कारवाई जर केली उद्या की विधानसभेला हे परचित्र उभा राहता कामा नये आणि मग भाजपच्या दिशेनं तुम्ही जायचं. बघा मी तर महाविकास आघाडीवर पाठिंबा दिला होता, माझ्यावर कारवाई केली, आता माझा दोष काय आहे आणि मग भाजपकडे जायचं हे पहिलं पाऊल तर तुमचं नाही का, हा आमच्या मनामध्ये प्रश्न पडलाय. म्हणजे ज्या दलित बौद्ध मुस्लिम समाजानं तुम्हाला मतदान केलं त्यांना असं तुम्हाला दाखवायचं आहे का की मी तर इमानदारीनं, तुम्ही माझ्यावर आरोप करत होते निवडणुकीच्या आधी की मी अपक्ष निवडून आल्यावर भाजपकडे जाईन, त्यांच्या गटात सामील होईन, म्हणून त्यांना कदाचित तुम्हाला दाखवायचं आहे का की बाबा नाही मी सहयोगी सदस्य होतो पण काँग्रेसनेच कारवाई केली, महाविकास आघाडीनेच कारवाई केली, उद्धव ठाकरेंचं ऐकून कारवाई केली, माझा काही दोषच नव्हता, माझी इच्छा नव्हती तिकडे जायची पण आता माझी मजबूरी आहे म्हणून मी तिकडे जातोय, हे कदाचित दाखवायसाठीची पहिली पायरी, पहिली चाचपणी तुमची होती का. आपल्या जिल्ह्याचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी आटपाडीच्या कार्यक्रमामध्ये सुहास बाबर यांना खरं तर अधिकृत पाठिंबाच दिला होता आणि ती क्लिप माझ्याकडे आल्यानंतर त्या संदर्भामध्ये मी, कारण तो माझा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढवायला इच्छुक असल्यामुळं त्या मतदारसंघामध्ये जी चर्चा मला त्या ठिकाणी झाली त्या चर्चेच्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला होता आणि त्यांनी काल परवा दिवशी आपली पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे गटाचे नेते प्रसिद्धीसाठी पूर्ण माहिती न घेता पत्रकार परिषद घेऊन टीका करतात अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. मुळामध्ये त्यांचं स्टेटमेंट जर आपण ऐकलं तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी अधिकृत सांगितले की मी प्रश्न सोडवून घेतला आहे आणि मला कोणाला भीती घ्यायची काही कारण नाही. मी अपक्ष आहे, मी वर्ण प्रश्न सोडवून आलोय आणि तुम्हाला लाखाच्या मताधिक्याचं लीड त्या ठिकाणी मिळावं म्हणून माझा तुम्हाला पाठिंबा आहे. मला वाटते अपक्ष खासदार ज्यावेळी सहयोगी सदस्य म्हणून काँग्रेसचा पाठिंबा देतात आणि महाविकास आघाडीचे घटक होतात त्यावेळेला
भारतीय जनता पार्टीशी निगडीत जो सहकारी पक्ष आहे एकनाथ शिंदे गट, त्या गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देणं म्हणजे महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं नाही का? ज्या दलित बौद्ध मुस्लिम समाजानं तुम्हाला मतदान केलं, त्या दलित बौद्ध आणि मुस्लिम समाजाच्या मतांचा अनादर नाही का? त्यांचा विश्वासघात नाही का? याचं उत्तर खरं तर विशाल पाटलांनी दिलं पाहिजे. मला आजची पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचा माझा उद्देश वेगळा आहे. त्यांच्यावर टीका करणं हे माझं काम नाही, किंवा त्यांना काहीतरी वेगळं सांगायचं असं मला सांगायचं नाही. मला त्यांच्या तोंडून एवढं आता ऐकून घेण्याची माझी उत्सुकता वाढलेली आहे की त्यांच्या पायलटनं जे विमान एकदम व्यवस्थितरित्या जे दिल्लीमध्ये लँड केलं यशस्वी, त्या पायलटला बाद करण्याचा तर हा उपक्रम नाही ना. म्हणजे त्यांनी अनेक कार्यक्रमामध्ये खासदारांनी मत मांडलंय की सांगली जिल्ह्यातला मुख्यमंत्री आणि विश्वजित कदम यांना मुख्यमंत्री झालेलं आम्हाला पाहायचं आहे आणि तेच मुख्यमंत्री होतील. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये विश्वजित कदमांना टार्गेटवर ठेवायचं आहे का? दुसरीकडं तुम्ही खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये उघड पाठिंबा देऊन, म्हणजे तुमची तर ऑलरेडी सगळी काँग्रेस सुहास बाबर यांच्याबरोबरच आहे, हे काही लपून राहिलेलं नाही. खानापूर आटपाडीची काँग्रेस ऑलरेडी बाबर पार्टीबरोबर रोज सकाळी चहा प्यायला त्यांच्या घरात असते. हे सातत्यानं मी सांगितलंय. कारण मागच्या वेळेला ज्यावेळेला अनिल भाऊ शिवसेनेत आले आणि ते शिवसेनेच्या अधिकृत तिकिटावर राहिले, त्यावेळी काँग्रेस कमिटीतनं अधिकृत पाठिंबा त्यांनी त्या ठिकाणी दिला होता. हे काही लपून राहिलेलं नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की एकीकडं लोकसभेमध्ये जयंतराव पाटलांना टार्गेट करून, मुळामध्ये त्यात जयंतराव पाटलांचा संबंध होता का नव्हता हे वरिष्ठ नेते सांगतील, आमच्या माहितीप्रमाणे नव्हता. मी काय जयंतराव पाटलांची सुपारी घेतलेली नाही, परंतु जयंतराव पाटलांनी सुद्धा आमचा विश्वासघातच केलाय. परंतु एकीकडं जयंतराव पाटलांना टार्गेट करायचं, एकीकडं विश्वजित कदमांना गुदगुल्या करायच्या, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणायचं. आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नजरेमध्ये तुम्हाला माहित आहे, एखादा मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघायला लागला तर तो अनेकांच्या डोळ्यात खूपच असतो. मग महाविकास आघाडीच्या नेत्यांच्यामध्ये विश्वजित कदमांच्याबद्दल निगेटिव्हिटी तयार करायची, म्हणजे नेमकं विश्वजित कदमांना राजकारणातून बाद करण्याची ही तर योजना नाही ना, असा आमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून तुम्ही जो प्रस्ताव सुहास बाबरांना दिला तो सुहास बाबर यांनी ठोकरला. मग आता विशालजी पाटील साहेब, तुमची भूमिका काय हे तुम्ही स्पष्ट करा. तुम्ही अधिकृत सांगा की आमची खानापूर आटपाडीची काँग्रेस, जर तुम्ही महाविकास आघाडीचं घटक असाल तर, तुम्ही तर तुमच्या भाषणात म्हणताय मी अपक्ष आहे, मला कोणाची भीती नाही, मी सगळा प्रश्न वर्ण सोडवून घेतलाय. मग तुमची काँग्रेसची खानापूर आटपाडीतली भूमिका काय हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. आणि माझी तर पक्षाच्या नेत्यांना विनंती अशी आहे की आपण खानापूर आटपाडी, सांगली आणि मिरज हे 3 मतदारसंघ आम्ही शिवसेनेनं मागितलेले होते. आम्ही आता 8च्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या परवाच्या वाक्यापासून आम्ही 8च्या 8 विधानसभा मतदारसंघात तयारी करतोय. पण जर त्या ठिकाणी शिवसेनेला 2 मतदारसंघ द्यायचे ठरले वरिष्ठ पातळीवर, तर आम्ही सांगली आणि मिरजवर दावा ठोकतोय. खानापूर आटपाडी, माझं तर मत आहे की काँग्रेसलाच सोडावा. तुम्हाला जर त्या ठिकाणी सेटलमेंटचं राजकारण करायचं आहे, तुम्हाला तुमचा पैरा फेडायचं राजकारण करायचं आहे, तर माझं तर मत असं आहे की खानापूर आटपाडी मतदारसंघ काँग्रेसलाच सोडावा, अशी मी आमच्या वरिष्ठांना विनंती करणार आहे. आणि जिथं 7 वेळा काँग्रेस हरली त्या सांगलीमध्ये शिवसेना कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढणार आहे. आपण काल पाहिलं असेल, जयश्री वहिनींनी या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली आहे की मी कसल्याही परिस्थितीत उभा राहणार आहे. माझं जयश्रीताईंना आव्हान आहे की तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करा आणि शिवसेनेच्या मशालीवर तुम्ही सांगली विधानसभेतनं लढा.
आमचा पूर्ण पाठिंबा, आम्ही ताकदीनं तुम्हाला त्या ठिकाणी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. माझं त्यांना आव्हान आहे की आपण त्या ठिकाणी शिवसेनेच्या तिकिटावर सांगलीतनं विधानसभा लढवावी. काँग्रेस तुम्हाला तिकीट देणार नाही हेही तितकंच खरं आहे. आणि म्हणून आम्ही प्रसिद्धीसाठी कुठलीही स्टंटबाजी कुठल्याही त्या ठिकाणी न माहिती घेता करत नाही. या लोकसभा निवडणुकीत अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की वसंतदादांना नातू आहे. नाहीतर तुम्ही या महाराष्ट्रात नाही, सांगली जिल्ह्यात सुद्धा ठराविक नेत्यांना सोडलं तर तुमचं कर्तृत्व दाखवण्यासारखं आणि सांगण्यासारखं काहीच नव्हतं. त्यामुळे सांगली जिल्ह्याला सुद्धा तुम्ही माहीत नव्हता. कदाचित काँग्रेसचं अधिकृत तिकीट मिळालं असतं तरीसुद्धा यापेक्षा वेगळा निकाल लागला असता, हे सुद्धा ज्योतिषानं सांगण्याची गरज नाही. परंतु जयंतराव पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला बदनाम करून सहानुभूतीची लाट तयार करून या ठिकाणी तुम्ही निवडणूक जिंकली. आम्ही मोठ्या मनानं तुमचं अभिनंदन केलं. पण आमच्या मनात वेगळं वाटतंय की कदाचित शिवसेनेबद्दल, उद्धवजींच्याबद्दल तुमच्या मनात राग आहे की काय, तिरस्कार आहे की काय, की शिवसेनेनं मला इथं तिकीट मिळू दिलं नाही, शिवसेनेनं इथं आघात केला, शिवसेनेनं, म्हणून शिवसेनेवर तुमचा राग आहे की काय. आणि म्हणून त्या रागातनं तुम्ही खानापूर आटपाडीमध्ये शिवसेनेच्या शत्रूला, मिंदे गटाला त्या ठिकाणी तुम्ही जाऊन अधिकृत पाठिंबा देता. आणि पुन्हा तुम्ही, तुमच्या मनात जर भीती कुठली नव्हती तर तुम्ही का खुलासा केला की मी फक्त ऑफर दिली होती म्हणून, मी त्यांना आमच्या पक्षात महाविकास आघाडीत या म्हणून त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं होतं, ऑफर दिली होती. त्यांची ऑफर, तुमची ऑफर तर त्यांनी धुडकावून लावली. मग त्याबद्दल तुम्ही तुमची अधिकृत त्या ठिकाणी भूमिका काँग्रेसनं जाहीर करावी. माझं विश्वजित कदम आमचे नेते आहेत, ते आमच्या महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत. उद्धवजींची त्यांचं रिलेशन अतिशय पालकत्वाचं रिलेशन आहे, ते वारंवार सांगत असतात. मग विश्वजितजी कदम साहेब, विशाल पाटलांनी घेतलेली भूमिका तुम्हाला पटणारी आहे का? तुम्ही त्या भूमिकेचे समर्थन करणार आहे का? आणि तुमची याबाबतची भूमिका काय ही तुम्ही जोपर्यंत अधिकृत जाहीर करणार नाही तोपर्यंत शिवसेना सांगली जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या राजकीय कोणत्याही बैठकीला जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही काँग्रेसची अधिकृत भूमिका जाहीर करणार नाही तोपर्यंत शिवसेना तुमच्या कोणत्याही महाविकास आघाडीच्या बैठकीला येणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे, प्रत्येक आमदार हा महाविकास आघाडीचा निवडून आला पाहिजे. या भूमिकेतून आम्ही सगळं विसरून गेलो होतो. परंतु परत तुम्ही खानापुरात येऊन आम्हाला डिवचलं आणि मी अपक्ष आहे, मला कुणाची भीती नाही असं म्हणून तुम्ही जर त्याचा सूड शिवसेनेवर उगवण्याचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं या जिल्ह्यात त्याची परतफेड शिवसेनेला करावं लागेल. आणि मग आपण एकामेकाचे आमदार पाडायचे का? आपण आपले आमदार कमी करून आपल्या महाविकास आघाडीला फटका त्याचा द्यायचा का? हा आमच्या पुढं प्रश्न आहे. आणि म्हणून संजय विभूतेला सगळा महाराष्ट्र ओळखतो, ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आणि शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मला सगळा महाराष्ट्र ओळखतो. मला प्रसिद्धीसाठी कोणतंही स्टेटमेंट करायची गरज नाही. तुम्ही जाहीर भाषणात बोललाय की मला कोणाची भीती नाही, मी वगळं वरनं प्रश्न सोडवून आलोय आणि सुहास भैया तुम्ही लाखांच्या मतानं त्या ठिकाणी निवडून यावं म्हणून माझा तुम्हाला पाठिंबा आहे. मग तो पाठिंबा शिंदे गटातनं उभा राहिल्यावर सुद्धा आहे का? याचा खुलासा त्या ठिकाणी खासदार साहेबांनी करावा, एवढंच माझं त्यांना आव्हान आहे. आणि म्हणून तुम्हाला लोकांनी खासदार केले त्या मला तर थोडंसं वेगळा संशय यायला लागला आहे की कदाचित ही चाचपणी करून तुम्ही थोडं चापचून, मी काँग्रेसला पाठिंबा दिला, मी काँग्रेसचं सहयोगी सदस्यत्व घेतलं, भाजपनं तरी तुम्हाला अंतर्गत ऑफर दिलेली नाही ना. म्हणजे असं बोलायचं, महाविकास आघाडीत माझ्यामुळे विटाचा खडा पडतोय असं दाखवायचं आणि काँग्रेसनं तुमच्यावर कारवाई जर केली उद्या की विधानसभेला हे परचित्र उभा राहता कामा नये आणि मग भाजपच्या दिशेनं तुम्ही जायचं. बघा, मी तर महाविकास आघाडीवर पाठिंबा दिला होता, माझ्यावर कारवाई केली, आता माझा दोष काय आहे? आणि मग भाजपकडे जायचं हे पहिलं पाऊल तर तुमचं नाही का? हा आमच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे. म्हणजे ज्या दलित बौद्ध मुस्लिम समाजानं तुम्हाला मतदान केलं त्यांना असं तुम्हाला दाखवायचं आहे का की मी तर इमानदारीनं, तुम्ही माझ्यावर आरोप करत होते निवडणुकीच्या आधी की मी अपक्ष निवडून आल्यावर भाजपकडे जाईन, त्यांच्या गटात सामील होईन,
म्हणून त्यांना कदाचित तुम्हाला दाखवायचं आहे का की बाबा नाही मी सहयोगी सदस्य होतो पण काँग्रेसनेच कारवाई केली, महाविकास आघाडीनेच कारवाई केली, उद्धव ठाकरेंचं ऐकून कारवाई केली, माझा काही दोषच नव्हता, माझी इच्छा नव्हती तिकडे जायची पण आता माझी मजबूरी आहे म्हणून मी तिकडे जातोय, हे कदाचित दाखवायसाठीची पहिली पायरी, पहिली चाचपणी तुमची होती का, हा माझ्या मनात प्रश्न आहे. मी म्हणणार नाही असं तुम्ही कराल, मला खात्री आहे वसंतदादांचे तुम्ही नातू आहात, काँग्रेसची परंपरा तुमच्या पाठीमागं खंबीर उभी आहे, तुम्ही काँग्रेसला मानताय, मग तुम्ही काँग्रेसला नकारात्मक ऊर्जा मिळेल असं वातावरण निर्माण करण्याचा का प्रयत्न करताय, हा माझ्या पुढं पडलेला प्रश्न आहे. तुम्हाला खासदार म्हणून लोकांनी निवडून दिलंय, तुम्ही अतिशय चांगले संसदेत बोलताय, त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये विकासात्मक काम करण्यासाठी आमचा पाठिंबा तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. फक्त महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडेल अशा पद्धतीचं कुठलंही चर्चा, कुठलंही वक्तव्य आपण करू नये अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. काल त्यांनी प्रेसमध्ये म्हणलंय, अरे असं काय करतोय, प्रेसमध्ये म्हणलंय काल त्यांनी, मी महाविकास आघाडीचा घटक आहे, तेच सांगतोय ना मी सांगितलं ना, त्यांनी सांगितलं मी महाविकास आघाडीचा घटक आहे आणि ते भाषणात म्हणले मी अपक्ष आहे म्हणून, मला कोणाला भ्यायची गरज नाही, पण काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी महाविकास आघाडीचा घटकच आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे. म्हणजे नेमकं तुमचं, मी जी परवा जी भाष्य केलं होतं, तुमचं दाखवायचं दात आणि खायचं दात वेगळं आहे. असं आहे, माझे नेते राहुल गांधी आहेत, माझे नेते उद्धव ठाकरे आहेत, माझे नेते शरद पवार आहेत, मी महाविकास आघाडीचं मानतो, मी सुहास बाबर यांना ऑफर दिली, पण जर शिवसेनेला ती मान्य नसेल तर त्यांनी तिथं उमेदवार उभा करावा, मी महाविकास आघाडीची पाठीशी राहील असं स्टेटमेंट आहे. त्याच्यावर तुमचं काय? काल त्यांनी स्टेटमेंट दिलं, काल त्यांनी ऐका, त्यांनी काय सांगितलं, आम्ही प्रेसला होतो, त्यांनी काय सांगितलं, जर सुहास बाबरांची ऑफर शिवसेनेच्या तिथल्या स्थानिक नेतृत्वाला मान्य नसेल तर तुम्ही तुमचा उमेदवार द्यावी, त्याच्या पाठीशी उभा राहील अशी भूमिका सांगितली. माझं काय म्हणणं आहे, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच प्रचार करेल असं त्यांनी सांगितलं. हो, काल तुम्ही उभा राहता तर त्यांचा पाठिंबा तुम्हाला नको आहे का? माझं काय म्हणणं आहे, मी तेच सांगतोय तुम्हाला, विशाल पाटलांनी तिथल्या काँग्रेसला एकत्र करावं आणि तिथल्या काँग्रेसच्या बैठकीत एकत्र त्यांनी सांगावं की महाविकास आघाडीच्या पाठीशी इथली सगळी स्थानिक काँग्रेस, ज्यांनी माझा प्रचार केला आहे ती सगळी काँग्रेस, ज्यांनी म्हणजे माझा प्रचार केला ती सगळी काँग्रेस, इथं शिवसेनेचा जो कोणी उमेदवार देईल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं त्यांनी तिथल्या त्यांच्या तालुकाध्यक्षाला आणि तिथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन बैठकीत सांगावं ना, सांगावं ना. मी उद्धवसाहेबांनी करण्याची बैठक झाली, त्या बैठकीत हा प्रश्न सोडून आलो आहे, त्यांना सांगून आलो जर हा उमेदवार आपल्याला वडील तुमचे विरोधक होते म्हणजे दिंडे गटात गेले, हा जर आला तर चालेल का, तर म्हणजे येत असेल तर प्रयत्न करा आपण असं आहे. माझ्या माहितीप्रमाणे विश्वजित कदम, विशाल पाटील, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे चौघच तिथं बैठकीला होते. माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढं कळते, मी परवा संजय राऊतांना ज्या दिवशी त्यांचं बाईट आली त्या दिवशी मी स्वतः नागपूरला संजय राऊतांना भेटलो आहे. माझ्या माहितीप्रमाणे सांगली जिल्ह्यातल्या कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही. ते कदाचित अंतर्गत बैठकीतली चुकीची माहिती इथं देत असतील. माझ्या माहितीप्रमाणे तिथं सांगली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये राजकीय फक्त एवढं झालं की बाबा झालं गेलं सगळं विसरून आता पुढं एकत्र राहूया, काम करूया असं. पण मतदारसंघाविषयी खानापूर लढायचं, मिरज लढायचं, सांगली लढायचं का आणि कुठलं लढायचं, या मतदारसंघाविषयी जी माहिती मला संजय राऊतांनी सांगितली त्यानुसार कुठलाही राजकीय विषय सदर बैठकीत झालेला नाही. आणि झाला असेल तर मी विशाल पाटलांची जाहीर माफी मागायला तयार आहे. विशाल पाटील, विश्वजित कदम आणि मी संजय राऊत साहेबांच्याकडे जाऊन त्यांना उद्धवजींच्याकडे घेऊन त्यांनी मला समोर सांगावं, होय साहेब मी असं बोललो होतो का, तुमचा जिल्हा प्रमुख तिथं चुकीचे स्टेटमेंट देतो, चुकीचं सांगतो, मला संजय राऊतांनी सांगितलं, मला उद्धवजींनी सांगितलं, होय विशाल पाटील, विश्वजित कदम यांचे झालं त्या दिवशी मी माझ्या पक्षाचा राजीनामा देऊन मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे. माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही विषय झाला नाही. आणि दुसरी गोष्ट, स्टँडिंग आमदार शिवसेनेचा होता, ती जागा शिवसेनेला सोडायची होती.
अपक्ष तुम्ही जाहीर भाषणात म्हटलं मी अपक्ष आहे, मी सोडून आलोय. आम्ही ठरवू ना तिथं उमेदवार कोण द्यायचा, कुणाला घ्यायचं. तुम्ही कशासाठी तुमच्या सोयीचं राजकारण तुम्ही पाहिलं आणि तुम्हाला विरोध होतोय, लोकांच्यातनं विरोध व्हायला लागला. मला अनेक लोकांचे खानापूर आटपाडीमधून फोन आले, अनेक लोकांनी मला फोन केले की आम्ही त्यांना मत देऊन फसलो. त्यांची ही भूमिका असेल, त्यांची भाजपला पॉझिटिव्ह भूमिका असेल तर आम्ही मतं देऊन फसलो. अनेक लोकांचे आम्हाला फोन आले. आमचं म्हणणं एवढंच आहे, ठीक आहे तुम्ही महाविकास आघाडीच्या भल्याचं पाहताय, त्याने आता तुमची ऑफर ठोकरल्या, यावर तुमच्या खानापूर आटपाडीची काँग्रेसची आणि तुमची भूमिका काय याचं स्पष्टीकरण तुम्ही द्या. आणि तुमची खानापूर आटपाडीतली काँग्रेस उद्याच्या निवडणुकीत त्यांच्याबरोबर जाणार नाही याची गॅरंटी तुम्ही द्या. आणि जर गेली तर त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार याचा सुद्धा खुलासा त्यांनी करावा अशी माझी विनंती आहे. एक ओबीसी चेहरा म्हणून किंवा निष्ठावान शिवसैनिक म्हणून तुमचं नाव पुढे येत होतं शिवसैनिकडून, मात्र लोकसभेला तुम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला म्हणूनच ते विरोध करतायत का, काय त्यांची राजकीय अडचण आहे? त्यांचा आमच्याविषयी राग आहे, तो काही लपून राहिलेला नाही. आमच्याविषयी स्वाभाविक आहे की त्यांना वाटत होतं की मला सहज जागा मिळेल, ती जागा मिळाली नाही. ते त्यांच्या नेतृत्वापाशी कमी पडले, ती जागा आम्हाला मिळाली. आता हे सगळं इतिहास झाला. माझं मत आहे की तुम्ही राग मनात धरू नका. महाविकास आघाडी ज्या मोठ्या भावनेनं तुम्ही म्हणताय उद्धवजी माझे पालक आहेत, राहुल गांधी माझे पालक आहेत, शरद पवार माझे पालकाच्या ठिकाणी आम्ही मानतो, तर त्या पद्धतीनं तुम्ही त्यांच्यापाशी गेलात, ते तुमच्यावर काय चर्चा केली, आम्हाला बंद खोलीतली चर्चा नको आहे. त्यांनी मोठ्या मनानं माफ केलं किंवा समजा त्यांचं काय चुकलं असेल गृहीत धरून चला जागा सोडून घेताना, तो विषय सगळा इतिहास जमा झाला. त्याच्यानंतर तुम्ही खानापूर आटपाडीमध्ये तुम्ही लाखोंच्या मताधिक्यानं तुम्ही नुसती ऑफर दिली नाही, तुम्ही त्यांना जाहीर भाषणात म्हणताय तुम्ही लाखोंच्या मताधिक्यानं निवडून यावं ही आमची इच्छा आहे म्हणून. ऑफरमधला हा भाग कसा काय असू शकतो? ऑफर देणं वेगळं आणि तुम्ही लाखोंच्या मताधिक्यानं निवडून यावं अशी आमची इच्छा आहे, त्यासाठी माझा तुम्हाला पाठिंबा आहे. ऑफर वेगळी आणि तुम्ही त्याला पाठिंबा देणं हा भाग वेगळा. तुमचं जाहीर भाषण आहे त्याच्यामध्ये. भविष्यात सुहास बाबर जर महाविकास आघाडीत आले आणि ते उमेदवार म्हणून तुमच्यासमोर उभे राहिले तर तुमची भूमिका काय असणार? ते माझे वरिष्ठ ठरवतील. आले तर स्वागत आहे का ते त्याचं? तुमच्यावर चर्चा करून आलेत ना, ते तुमच्यावर चर्चा करून सांगतात की आम्ही चर्चा केली. अशा कुठल्याही मी काय सांगितलं तुम्हाला, जर माझ्या संजय राऊत आणि उद्धव साहेबांशी त्यांनी चर्चा केली असेल तर मी ऐका, ते बंद खोलीतलं शहा आणि उद्धव ठाकरेंची बैठक झाली, बरोबर आहे. शहा म्हणतात मी काही शब्द दिला नाही, बरोबर आहे. उद्धव ठाकरे म्हणतात मला शब्द दिला, दोघंच बैठकीत होते, बरोबर आहे. आता त्या बैठकीत चौघं होते, एक उद्धव ठाकरे, संजय राऊत, विशाल पाटील, विश्वजित कदम. त्यातले विशाल पाटील म्हणतात आमची चर्चा अशी झाली, तुम्ही म्हणताय संजय राऊत असं नाही म्हणतात. आता संजय राऊत सांगायला पाहिजे ना, आपण सांगू काय करणार? चौघंच होते, सांगतील ना. सांगतोय एक तो होणार. माझं म्हणणं बरोबर आहे का त्याचं बरोबर आहे? आहे इथं नॅशनल मीडिया आहे. माझं म्हणणं आहे त्यांचे मुंबईचे प्रतिनिधी किंवा जळगावला कोण असेल, आता ते 2-3 दिवस जळगावला आहेत, त्यांनी प्रश्न विचारावा की विशाल पाटील असं म्हणतायत की सदर बैठकीमध्ये मी प्रश्न सोडवून घेतला आहे, त्यामुळं या बैठकीत असं काय घडलंय का साहेब, यावर स्पष्टीकरण द्या. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारावा. विशाल पाटलांच्या समोर राजकीय अडचण किंवा आव्हान निर्माण झाले का? एका मतदारसंघामध्ये 5-5 वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांनी किंवा एकाच पक्षातल्या 5-5 वेगवेगळ्या इच्छुकांनी लोकसभेला त्यांना मदत केली, मात्र आता विधानसभेच्या वेळी नेमकं कोणाला मदत करायची, कुणाचा पहिरा फेडायचा, त्यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले, अडचण निर्माण झाले का? माझं मत कसं आहे, कुणाचा पैरा फेडावा, कुणाचा नाही फेडावा, कुणी काय करावं, कुणी काय करावं, हा ज्याचा त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. पण तुम्ही महाविकास आघाडीचे नेते, जिल्ह्याचे खासदार आहात तुम्ही, त्यावेळेला तुमच्याकडे एक अपेक्षेनं आम्ही पाहतो नेतृत्व म्हणून. त्यावेळेला तुम्ही जाहीर व्यासपीठावर एखादं वक्तव्य करत असताना ते महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांना त्रासदायक असेल का? तुमच्या त्या मॅसेजमधनं तुम्हाला मानणारा जो त्या खानापूर आटपाडीमधला वर्ग आहे, त्या खानापूर आटपाड्यामधल्या मानणाऱ्या वर्गानं काय तुमच्यापासून संदेश घ्यायचा? अहो त्यांचे ऑलरेडी आता जे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत खानापूरचे, ते ऑलरेडी बाबर गटाबरोबर आहेत. त्यांनी जाहीर सांगितलंय मी काही केलं तर मी त्यांच्याबरोबर थांबणार आहे म्हणून. तुमच्या आटपाडीचे नेते कुठं आहेत बघा, तुमचे विट्यातले नेते कुठं आहेत बघा, त्यांनी सांगू द्या ना जाहीर त्यांनी की आम्ही जीव गेला तर आम्ही महाविकास आघाडी सोडून महायुतीच्या कुठल्याही नेत्याचं काम करणार नाही, त्यांनी सांगू द्या ना. माझा मतदारसंघ आहे, मला माहिती आहे ना. अहो एकाही बैठकीला काँग्रेसचा एकही नेता येत नाही. आम्ही 50 बैठका बोलवल्या,
हे काय बैठकीला काँग्रेसचा खानापूर आटपाडीमधला एकही नेता येत नाही. या भूमिकेमुळे महाविकास आघाडी बिघाडी होईल का असं वाटतं? आमचं तर मत आहे सांगली जिल्ह्यापुरती आघाडीत तोडाच. आम्हाला माहिती आहे आम्ही कुठे निवडून येत नाही. आम्हाला माहिती आहे आम्हाला कुठे निवडून येत नाही. पण तुम्ही जे छाती बडवून सांगताय ना, तुम्ही खातं खोलून दाखवा. आमचं एकच म्हणणं आहे, महाविकास आघाडी सरकार आणायचं असेल तर तुम्ही सुद्धा मोठेपणा दावला पाहिजे. तुम्ही सुद्धा महाविकास आघाडीत भले एखादी जागा आम्हाला मिळेल, पक्षाचे नेते काही ठरवतील ते, आम्ही 3 मागितलेत, परंतु त्या जागेवर सुद्धा ठामपणे तुम्ही सांगितलं पाहिजे की या जागेवर आम्ही शिवसेनेचा आमदार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी महत्त्वाचं आहे, आम्ही निवडून आणू. तुम्ही म्हणताय आम्ही पाठिंबा देतोय. खानापूरमध्ये जे तुम्ही म्हणता बैठकीवर जर का जाहीर केलं ते जरी उघडपणे जाहीर केलं काँग्रेसने तुमच्यावर राष्ट्रवादी ते राहतील कसे वाटते? मी सांगण्यापेक्षा आणि कुठल्याही ज्योतिषाने सांगण्यापेक्षा तुम्ही खानापूर आटपाडीतला काँग्रेसच्या नेत्यांचा अंतर्गत सर्वे घ्या. ते कधीही विधानसभेला बाबर गट सोडून आमच्यावर अर्धी काँग्रेस अर्धी तिथं असे आहे. कसं आहे माहिती आहे का, असराणीचा डायलॉग आहे माहिती आहे का तुम्हाला, आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. अर्धे सदाभाऊंच्या काँग्रेस बरोबर आहेत, अर्धे बाबरांच्या बरोबर आहेत आणि बचे हो मेरे पास बचे हो कोई नाही उधर. खानापूर आटपाडीची परिस्थिती आहे. शिवसेनेत पण झालं तुमच्या तसे अर्धे इकडे अर्धे इकडे. तो पक्ष फुटला ना, ऐका ना, ते पक्ष फुटून अधिकृत केले. माझं मत आहे ज्यांना बाबर गटाचं ज्यांना प्रिय आहे प्यारा आहे, काँग्रेसनं त्यांना गुलाबाचा फूल देऊन तिकडं कायमचं पाठवावं ना. कशासाठी इथं ह्या पक्षात राहून गद्दारी करून? ओबीसी मेळावा हा राजकीय होता असा त्यांचा आरोप करण्यात आला. नाही नाही, तुम्ही ओबीसीचा आयोजित तुमच्या मेळाव्याचा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झालाय त्यामध्ये. ओबीसीच्या मेळाव्याबद्दल मी आज बोलणार ना, शिवसेनेची प्रेस आहे. नाही नाही, ऐका ना, मगाशी जरा विस्तृत सांगाल का? तुम्ही म्हटलात की विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मगाशी तुम्ही बोलला जरा विस्तृत काय केलं? एक लक्षात घ्या, सांगली जिल्ह्याची जागा सुटत असताना सांगली जिल्ह्यामध्ये एक नेरेटिव्ह तयार केलं गेलं की इथं जयंत पाटलांनी वसंतदादा घराण्याला विरोध करून चंद्रहार पाटलांना उमेदवारी देण्यासंदर्भामध्ये लीड घेतलं. संजय राऊतांना उद्धव साहेबांना काय माहीत आहे चंद्रहार इथं काय आहे आणि काय नाही, तर त्यामध्ये जयंत पाटलांचा फार मोठा हात होता असं नेरेटिव्ह या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी तयार केलं आणि जयंत पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेला बदनाम केलं, उद्धवजींना बदनाम केलं. उद्धवजींच्याबद्दल एवढी मोठी सहानुभूती आहे, असं आहे तसं आहे. मग ती सहानुभूतीची उद्धवजींना फटका इथं सांगली जिल्ह्यात बसला. कशासाठी तुम्ही बदनाम होत आहे, कशासाठी काय होत आहे? अहो उद्धवजी होते, शरद पवार साहेबांची सहानुभूती होती म्हणूनच काँग्रेसची 114 झाले. गेल्या 2 निवडणुकीत 102 का झाले नाहीत? ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. काँग्रेसनं स्वीकारू नाही तर न स्वीकारू, परंतु त्याचा फटका आम्हालाच बसला. हातकणंगलेची आमची पाडली, उत्तर पश्चिमची आमची पाडली. ज्या निवडून आलेल्या अमरावतीची सीट आहे, रामटेकची सीट आहे, ह्या सगळ्या सीट्स मोठ्या मनानं शिवसेनेनं तुम्हाला दिल्या. ठीक आहे, तुमचा राग सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित होता, सांगली जिल्ह्यापुरता राग आम्ही स्वीकार केला, परंतु इतर ठिकाणी सुद्धा त्याचा फटका आम्हाला बसला. पण ठीक आहे, निवडणुकीमध्ये होत असते जात असते. माझं म्हणणं आहे झालं गेलं सगळं उद्धवजींच्या मिटिंगमध्ये संपलं होतं. जयंतराव पाटलांनी विश्वासघात केला म्हणजे आम्ही म्हणतोय की जयंतराव पाटलांनी सुद्धा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सुद्धा आमचं काम नाही ना केलं. आमचं काम नाही ना, उघड सांगतोय आम्ही, आमचं काम केलेलं नाही. त्यांनी उघड भारतीय जनता पार्टीचं काम केलं. हे काय मी आणि ज्योतिषानं सांगायची गरज नाही. सर्व शिवसेनेचे वाटेल असं काय येते, भाजप बरोबर असला तरी भाजप तुमच्यावर अन्याय करते किंवा तुम्हाला डाकडी झालं तर काँग्रेसात राष्ट्रवादी करते, म्हणजे तुमच्यावर अन्याय का केला जातोय का तुमच्या फार डिमांड असतात त्यामुळे ते पक्ष तुम्हाला? आमचे नेते उद्धवजी ठाकरे हे अतिशय शांत, संयमी आणि राजकारणामध्ये जे टॅक्टिक्स वापरले जातात कुरघोड्या करण्याचे, ते उद्धवजी साहेब कधीही कुठलीही कुरघोडी करत नाहीत. त्यांचं सरळ मार्गी राजकारण आहे आणि म्हणून एवढी वर्ष भाजपनं आमच्या खांद्यावर बसून काल एका महायुतीतल्या नेत्यानं आम्हाला सांगितलं की भाजप ही शिवसेनेमुळं महाराष्ट्रात मोठी झाली आणि तिनं शिवसेनेला संपवायची भूमिका घेतली. म्हणून माझा मागच्या वेळेला प्रश्न होता, काँग्रेसनं तीच भूमिका पार पाडू नये.
काँग्रेसनं कदाचित शिवसेनेबरोबर राहिल्यामुळं आपल्या 14 सीट आल्या. उद्या कदाचित तुमच्यासुद्धा 70-80 सीट्स येतील विधानसभेला. पण असं जर आपण एकामेकावर कुरघोडी करत बसलो तर मला वाटतं याचा फटका तुम्हालाही बसेल, शिवसेनेलाही बसेल आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला बसेल. म्हणून उद्धवजीने परवा सांगितलं ना की पहिला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, कुणाच्याही पक्षाचा असू दे, जेणेकरून एकामेकाची पाडापाडी होणार. भाजपनं गेल्या वेळेला 45 आमदार पाडले शिवसेनेचे. तीच भूमिका मग आपण आता विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना युतीत घ्यायची आहे का? ती होऊ नये यासाठी सर्वांनी एकामेकानं आघाडी कशासाठी असत्या? एकामेकाची मदतीची, एकामेकाला मदत व्हावी, ताकदीचा उपयोग व्हावा, एवढ्यासाठीच आघाडी असत्या. आम्हाला माहिती आहे ना आमची सांगली जिल्ह्यात ताकद किती आहे, काय किती आहे. एवढं मात्र झालं, सांगली जिल्ह्यामध्ये आमचं 2-2.5 लाख मतदान होतं, ते सुद्धा आमचं मतदान आम्हाला झालं नाही. त्याचं कारण असं की आमचा प्रमुख शत्रू होता भाजप, आणि मग आम्हाला ते मतदान झालं तर ते डिवायडेशन होईल आणि भाजप परत मुंडक्यावर बसल. म्हणून आमचं सुद्धा बऱ्यापैकी मतदान हे सगळं विशालदादांना पडलं. हे सुद्धा वस्तुस्थिती स्वीकारावी लागेल. मिरज मतदारसंघ तुम्ही मागितला, मात्र काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल दोन्ही पक्षांनी मतदारसंघाच्या बाहेरचे उमेदवार आणि इतर पक्षातल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली. प्रत्येकाला मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे, उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. वरिष्ठ पातळीवर मतदारसंघ बसून मेरिटवर ठरवतील. परवा ठरलंय मेरिटला की जिथं जास्त इच्छुक आहे तिथं सर्वे लावायचा आणि त्या सर्वेमध्ये ज्या पक्षाचा कॅन्डिडेट येईल त्या पक्षाला ती जागा सोडायची. परवा ठरले. त्यामुळे जयश्रीताईची आमची एक बैठक झालेली आहे. जयश्रीताईंना आम्ही शिवसेनेतनं ऑफर दिलेली आहे. जयश्रीताई सगळ्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी काय भूमिका आहे, पण त्यावेळेला त्यांची थांबायची तयारी नाही. यावेळेला कसल्याही परिस्थितीमध्ये जयश्रीताई निवडणूक लढायला तयार आहेत. आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे. आमच्याकडं ऑलरेडी उमेदवार लढायला आहेत, परंतु सांगली विधानसभा आम्ही ताकदीनं घेणारच आहे. यासाठी आमच्या नेत्यांना आम्ही सांगितलेलं आहे. आमची जयश्रीताईंना विनंती आहे की त्यांनी शिवसेनेत यावं आणि लढावं. मध्यंतरी जे काय चर्चा होती मतदारसंघ यांना काँग्रेसला 3 राष्ट्रवादीला 2 शिवसेना, असं ते तर काय ठरलंय का? असं कुठलंही सूत्र ठरलेलं नाही, अशी काही चर्चा झालेली नाही. आणि कसं आहे, विश्वजित कदम, विशाल पाटील हे सदिच्छा भेट म्हणून तिथं गेले होते. जी पॅनल आहे चर्चा करणाऱ्यांचं, त्या पॅनलमध्ये विश्वजित कदम नाहीत. त्यामुळे त्यांनी काही मतदारसंघात चर्चा करायचा काही संबंधच नाही. फक्त त्यांच्या नावानं काही चुकीच्या सूत्रांनी बातम्या त्या ठिकाणी पेरल्या. त्या बैठकीमध्ये जयंत पाटलांची चर्चा झाली का? उद्धव ठाकरेंच्या बैठकीत जयंत पाटलांची काय रोल होता त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? नाही, त्याबद्दल काय मी बोलणार नाही. आतल्या बैठकीतली चर्चा ती काय, तुम्हाला ही माहिती जर संजय राऊतांनी सांगितलं असेल तर जयंत पाटलांविषयी काय चर्चा झाली ती सांगितली नाही? ती काय त्यांच्या लेवलवर त्यांची चर्चा झाली असेल. मला काय त्यात मला जेवढा माझ्याशी संबंधित जेवढा भाग होता, नाही, विशाल पाटलांनी जी काल सांगितलं की मी उद्धवजींच्याकडनं प्रश्न सोडवून आलोय, मला चर्चा करायला सांगितली. मला वाटते एवढी वाईट शिवसेनेवर वेळ कधीच आलेली नाही की त्यांच्यामार्फत ते चर्चा करायला लावतील आणि प्रश्न सोडवतील. शिवसेनेमध्ये अनेक नेते आहेत. सुहास बाबरांचे माझे मैत्रीचे संबंध आहेत, ते माझे चांगले मित्र आहेत. आम्ही त्यांना अनेक वेळेला ऑफर दिलेली आहे. 100% करू. हां, काय आहे, 100% त्यांचं स्वागत आम्ही करू. माझं मत असं आहे की उद्धवजी या बाबतीत निर्णय घेतील. या बाबतीत बोलण्यात मी मोठा कार्यकर्ता नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे. का मागायचा अधिकार आहे? मागू दे ना, तो त्यांचा अधिकार आहे. पण मी त्यांना ऑफर देतोय, तो माझा अधिकार आहे. शेवटी जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीतले वरचे घटक पक्ष नेते ठरवतील. त्यांनी एक ठरवावं, मी महाविकास आघाडीचा घटक आहे का अपक्ष आहे. आणि मग जर महाविकास आघाडीचा घटक असाल, अहो तुम्ही आता नेते ऐका की, तुम्ही माझं काय म्हणणं आहे, मी त्यांची बाजू घेत नाही, पण भाषण व्यवस्थित ऐकलं नाही. ते बोकडाचा विषय चाललेला. बोकड एक होतं ना, ते 2.5 लाखाचं
हे चांगल्या जातीचं आहे म्हणून ते 3 लाखाला गेलं. ते विचार पाटील काय म्हणले की ज्या पद्धतीनं हे वारसादारी बोकड आहे त्याची जात चांगली आहे त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा अनिल मोहनचे चिरंजीव आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा असे लाखो मतं मिळावेत असा विषय आहे तो. तुम्ही काय दिलं ते काय आम्ही भाषण ऐकली इथे सगळं ऐका हे बघा आम्ही आज प्रेस होऊन दे मी सांगतो काय सांगतो. पूर्ण भाषण मागवून घेतो. जयश्री पाटील तुमच्याकडे उभा राहिले तर काय त्याला पाठिंबा द्यायचा. जयश्री पाटीलनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली काँग्रेसने जर नाही दिली आघाडीची जागा जर काँग्रेसला नाही मिळाली तर किंवा काँग्रेसला मिळाली तर शिवसेना त्यांना पाठिंबा देणार का? देणार 100% देणार. अपक्ष म्हणून हे राहिले बघा अपक्ष कसा देणार पाठिंबा? महाविकास आघाडी म्हणून जो उमेदवार असेल हे बघा दिलं नाही का विशाल पाटलांना मग तुम्हाला जर त्यांना काँग्रेसवर होईल करायचं तर तुम्ही सगळ्याच गोष्टी सांगून करायच्या नसतात. विश्वास नाही ना तुमचा. सगळ्याच गोष्टी सांगून करायच्या नसतात. खासदारांचा तुमच्यावर लय राग आहे तुमच्यावर लय राग आहे खासदारांचा. मला मान्य आहे त्यांचं प्रेम आहे. खासदार संजय गुरुजींनी माझ्यावर टीका केली ना त्यांच्याकडे बदलू देत नाही कारण वरच्या लोकांची यावेळी पोलिसकडे जाऊन लागणार आहे. चांगली गोष्ट आहे. मला जर टीकेला महत्त्व देत नाही तर तुम्हाला ही सांगायची का वेळ आली की उद्धव ठाकरेंचे काही लोक प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषदेसमोर जातात बोलतात ही सांगायची वेळ तुम्हाला का आली? तुम्ही जर चुकला नाही अहो तुमच्यावर वैशिष्ट्य बोलण्यात पण तुम्ही किती मोठा आहे? तुमच्यासारखे असे किती खासदार अहो ते जे अमित शहाला नरेंद्र मोदीला अंगावर घेतात. आठी मतदारसंघात सर्व केलं. आम्ही आटीच्या आटी विधानसभेत तयारी करतोय. कशाची? आमच्याकडं प्रत्येक मतदारसंघात 3-4 उमेदवार आहेत. प्रत्येक मतदारसंघात तुम्ही तयारी करता मात्र तिथं जर का काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी ठेवली तर पुढची काय तुमची भूमिका असेल? योग्य वेळ बोलू ना आपण. जर तरवर काय बोलायचं? ग्राहकांनो, विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी. त्वरा करा, विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे 1 BHK फ्लॅट केवळ 15.99 लाखाच्या ऑफर रेटमध्ये उपलब्ध. महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट, 80% लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध. साईट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इस्टिन हॉटेल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी ते धडक